राहिलेला नाहीये का, की आपण काय नक्की करतोय हे त्यांना कळत नसावं? बघतात, पण काही बायका, म्हणजे सगळ्याच बायका आहारी जातील असं नाही, पण ज्या बायका इमोशनली खूप वल्नरेबल आहेत, घरी समस्या आहेत किंवा बाकी काही समस्या आहेत, की त्यांना यातनं काही मार्ग सुचत नाही आहे, मार्ग दिसत नाही आहे, अशा बायका परत त्यांना ऑलरेडी डोक्यात हे त्यांच्या फिक्स असतं की हे फार मोठे बाबा आहेत, हे काही चुकीचं करणार नाहीत आपल्याबरोबर, त्याच्यामुळे जर ते सांगतायत की हे योनिशुद्धीचा हा प्रकार आहे, तर हा खरंच असेल हे त्यांना वाटत असतं. आणि मी म्हटलं तसं ते बाकीच्यांशी, म्हणजे जे बाबांच्या विरुद्ध बोलणारी जी लोक आहेत त्यांच्या संपर्कात जर ते नसतील, की म्हणजे नाही अशी कोणीतरी आपल्याबरोबर आपले मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात की नाही नाही तू कशाला हे करते, असल्या गोष्टी असतात का, या सगळ्या भंपक आहेत, असं सांगणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात ते नसतील, ते बोलले नसतील, तर त्यांना हेच विश्व वाटतं, हेच आयुष्य वाटतं. आणि अशाच लोकांमध्ये त्या असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. अशा व्यक्तींबरोबरच ते वावरत असतात की जे त्यांचे भक्त आहेत. तर त्याच्यामुळे यांच्याबरोबर अशा गोष्टी करणं बाबांना सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्यानंतरही काही महिला अशा असतील की त्यांना खटकलं असेल, पण खटकलं तरी ह्या गोष्टींबद्दल आपण ओपनली बोललो तर लोक आपल्याला वेड्यात काढतील, आपली नाचक्की होईल, ह्या भीतीनेही शांत बसणाऱ्या काही महिला असतील.